एखादा श्रीमंत उच्चभ्रू व्यक्तींना बघायची सवय लागली असते. त्याच्या हातात रोलेक्सची वॉच आहे, ऑडीमधून उतरतोय वगैरे. जेव्हा मी ह्या गोष्टी बघतो त्या मलाही घ्यावं वाटतात, परंतु ते असं वाटतं की ह्या जन्मात तरी शक्यच नाही. तर पण मग मला फायनान्शियल प्लॅनिंग करून, प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझर सर्च करून, त्याच्यामध्ये विश्वास ठेवून मी हे गोष्टी खरंच अचीव्ह करू शकतो का ह्याच जन्मात. सगळं तू फायनान्शियल प्लॅनरवर टाकत असशील तर मुळीच नाही. आपण पैसे कमवायला शिकतो, पण आपल्याला पैसे सांभाळता येत नाही, असं का होतं? फॅमिली डॉक्टरची मदत लागते, तसंच एक फायनान्शियल डॉक्टर असलाच पाहिजे. गोल्ड, फिजिकल गोल्ड नसावं का, तर असलंच पाहिजे घरात. का कुठलाही लॉंग टर्म डेटा बघशील तू, एक 7 वर्षांचा, 10 वर्षांचा, 12 वर्षांचा, तू सरप्राईज होशील. एकाही SIPनी निगेटिव्ह रिटर्न्स दिले नाही. निगेटिव्हने 11% खाली रिटर्न्स दिलेले नाही. पण हे खरंच पॉसिबल आहे का की 30-35 वर्षापर्यंतच मी फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ शकतो का फायनान्शियल प्लॅनिंग करून? वॉरसारख्या कंडिशन येतात किंवा क्रायसिस येतात. Heck is going on down here? I don't know. All of a sudden here we started hearing screaming, buy. त्या केसमध्ये लोकांना एक भीती असते की आता माझा पैसा तर कमी होणार नाही ना, मार्केट क्रॅश झालं तर काय होतं. ॲडवायझरचा विश्वास मान्य, पण ॲडवायझर मार्केटवर इतका विश्वास कसा ठेवतो? त्याला कसं माहीत असतं फायनान्शियल प्लॅनिंग करणं म्हणजे फक्त म्युच्युअल फंडच करणं हे योग्य आहे? नाही. काय वाटतं तुम्हाला की FD सेफ आहे की म्युच्युअल फंड्स? फायनान्शियल ॲडवायझिंगचे सगळे कामं AI आणि ॲप्स करतात. मग पुन्हा प्रश्न पडतो की मग मला फायनान्शियल ॲडवायझरची का गरज आहे? स्वागत आहे प्रज्ञाजी पुन्हा एकदा TAP पॉडकास्टमध्ये. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त. लास्ट पॉडकास्टमध्ये जो तुम्ही डेटा शेअर केला होता, ज्या प्रकारचे एक्झाम्पल दिले होते, तुमच्या 15 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्ही जे काही अनुभवलं होतं, लोकांच्या चुका असू द्या किंवा पैसा मॅनेज करण्यासाठी ज्या लागणाऱ्या काही की पॉईंट्स, काही गोष्टी होत्या त्या आपण डिस्कस केल्या होत्या. सुशील कुमारचा पण एक्झाम्पल घेतलं होतं लास्ट पॉडकास्टमध्ये की पैसा खूप सारा आला तर तो सांभाळता येत आला नाही त्याला, त्याच्यामुळे त्यांनी 5 करोडसारखी अमाऊंटसुद्धा त्याला मॅनेज करता नाही आले. तर माझा हा पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी म्हणजे हा पहिला प्रश्नच असणार आहे की लोकांना पैसा कमवायला लोक शिकलेत, परंतु पैसा सांभाळायला कोणी शिकवत नाही किंवा सांभाळता येत नाही. तर याबद्दल मला तुम्ही थोडं सांगा की लोकांनी पैसा कसं सांभाळावा, किंवा आपण पैसे कमवायला शिकतो पण आपल्याला पैसा सांभाळता येत नाही, असं का होतं? आता तू बघशील ना, म्हणजे शाळेत, कॉलेजमध्ये, सगळीकडेच आपल्याला ना पैसे कसे कमवायचे ह्याचं आपल्याला लिटरसी, म्हणजे आपण करिअरसाठी काही कोर्सेस करतो, एज्युकेशन घेतो आणि ॲक्टिव्ह इन्कम आपलं कसं वाढवायचं ह्याचं आपल्याला बऱ्यापैकी ट्रेनिंग मिळतं. त्याचे आपण स्किल्स पण अपग्रेड करतो. असलंच पाहिजे, कारण का ॲक्टिव्ह इन्कम आपल्याला महत्त्वाचं आहे. बट इथे तुला तुझी इन्कम कॅपॅसिटी वाढवायला शिकवतं, तुझी वेल्थ कॅपॅसिटी वाढवायला असा कुठलाही कोर्स नसतो. आणि मग ते फार महत्त्वाचं ठरतं, कारण का इन्कम आलं आणि आपला वेल्थ वाढणं ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आता एक साधा एक्झाम्पल द्यायचा गोष्ट, म्हणजे जे आता मी माझ्या क्लायंट्सबरोबर बघते आहे. आता एखादा पर्सन आहे ज्याचं 1.5 लाखाचा पगार आहे आणि त्याची इन्व्हेस्टमेंट्स तू बघशील ना तर अगदी शून्यात. म्हणजे मला ऑनलाईन कॉल्स वगैरे येतात की मॅडम आत्तापर्यंत फक्त 2-3 एक इन्शुरन्सच्या पॉलिसीज घेतल्यात, 4-5 लाखाची FD आहे आणि त्याच्या पलीकडे आम्ही काही करू नाही शकलो आहे, कारण का खर्चच एवढा आहे की मला मॅनेज होत नाही आहे. आणि त्याच्या वेळेस 40,000चा एक सॅलरीडवाला पर्सन आहे, आधीच SIP जाऊन देतो आहे 10,000ची का होईना, त्याच्याकडे चांगला कॉर्पस आहे. आता तू सांग इथे वेल्थ कोण क्रिएट करतं आहे? आणि फायनली आपल्याला काय हवं आहे? वेल्थ लागणार आहे ना. म्हणजे पुढचं जर का लाईफ जगायचं आहे तर फक्त ॲक्टिव्ह इन्कमवर नाही, आपल्याला पॅसिव्ह इन्कम जनरेट करता आली पाहिजे. त्यासाठी वेल्थ क्रिएट झालीच पाहिजे. मग त्याचं ज्ञान घेणं हे फार महत्त्वाचं ठरतं. मग तिथे कुठेतरी तो एक ॲडवायझर तुम्हाला तो रोल एक्झॅक्टली प्ले करतो. ओके. आता ह्यातून 2 क्वेश्चन येत आहेत. ॲडवायझर तुम्ही शब्द बोलला आणि काहींनाच पैसा सांभाळता येत नाही त्याचे एक्झाम्पल. बरोबर. तर मी आधी ॲडवायझरवर येतो की का गरज आहे. म्हणजे होतं काय की आजकाल जे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लुडेड आहे की फायनान्शियल ॲडवायझरचे काहीतरी फीचर्स वगैरे दिलं असतं किंवा डेटा मिळतो तुम्हाला सगळा. त्यानंतर AI सुद्धा इंट्रोड्यूस झालेत की त्यामध्ये फायनान्शियल ॲडवायझिंगचे सगळे कामं AI आणि ॲप्स करतायत. तर मग पुन्हा प्रश्न पडतो की मग मला फायनान्शियल ॲडवायझरची का गरज आहे? तर कसं होतं माहिती आहे, तुला म्हणजे सगळं कळणार. आज मी आता गिव्ह मी फास्ट बेस्ट 5 फंड्स तर लगेचच लिस्ट समोर येणार.
बरेचसे इन्फ्लुएन्सर्स, बरेचसं सोशल मीडियावर बरेच काही लोक बोलतात, त्याच्यातनं खूप कन्फ्युजन होतं लोकांना. आणि मार्केट आपल्या हातात नाही आहे, किंवा इन्व्हेस्टमेंट्सला कुठले प्रोडक्ट्स घेऊ याचं नॉलेज किती तू अभ्यास केलास तरी एवढं कॉम्प्लेक्स आहे की लोकांना ते समजत नाही. मग तिथे कुठेतरी ना एक हँड होल्डिंग, की आता आपलं 15 वर्षांनी शिक्षण येणार आहे मुलांचं, आत्ता आपल्याला पैसे नको आहे, मग मार्केट खाली गेले तर कसं फरक पडला, नाही फरक पडायला पाहिजे ना. मग ते समजवणारा जो पर्सन असतो, किंवा तो बिहेवियरल तुमचं जे माइंडसेट आणि इमोशन्स, ह्याला तुला एक्झॅक्टली तो ॲडवायझर हेल्प करतो. आणि मग तिथे कुठेतरी मग त्याच्यावर विश्वास टाकणं हे आपल्याला पर्याय नाही. मी ही पण गोष्ट समजू शकतो की इमोशन्स बेसिसवर खूप जण ट्रेडिंग करतात किंवा पैसा इन्व्हेस्ट करतात, मग त्यानंतर थोडं मार्केट व्होलटाईल झालं म्हणजे असतंच ते, बरोबर आहे. आणि त्यामध्ये नंतर मग मी काढून घेऊ का, मग मी हे करू का, ते करू का. मग हे ॲप्स नाही करू शकत तुम्हाला इमोशनल गायडन्स नाही देत. ओके, सो तिथे कुठेतरी गॅप तयार होतो. आणि मग म्हणजे मी जेवढे बघते आता, आपल्याला भरपूर ऑनलाईन कॉल्स वगैरे असतात, किंवा लोक माझ्या ऑफिसला भेटून जातात. तिथे त्यांना दिसतं की मॅडम आम्ही डायरेक्टवर हे फंड्स घेतले, किंवा मी स्वतःहून केलं. मग तिथे बऱ्याचशा चुका, म्हणजे थोडक्यात काय सांगायचं, 3 मिड कॅप 2 स्मॉल कॅप, का तर मित्राने घेतलेले. आता मी म्हटलं तर मित्राचं हॉरायझन किती होतं, तर त्यांना लॉंग टर्म हवं होतं, मला किती वर्षात पाहिजे, तर मी घर घेणारे 2 वर्षात, त्याच्यासाठी मी पैसे. मग चुकीचं झालं ना. आता मार्केट तेव्हा कोसळलं तर आपल्याला किती नुकसान होऊ शकतं. असं एक्झाम्पल आहे का कोणी तुमच्याकडे आलेलं? अरे म्हणजे ऑनलाईनवर बरेच येतात. म्हणजे अगदी मी कधी माझ्या रील्सवर स्क्रीनशॉट्स वगैरे शेअर करते अशा लोकांचं, की आता ना एक 15,000ची SIP आहे, तर 15 डिफरंट फंड्स घेऊन ठेवलेत, आणि त्याच्यातनं थीमॅटिक, नंतर म्हणजे 3 मिड कॅप 2 स्मॉल कॅप, आणि एखादा असा कुठला तरी लार्ज कॅप वगैरे असेल, आणि पर्सनला हवा आहे 1.5-2 वर्षात पैसे. कसं शक्य होणार आहे सांग. म्हणजे तिथे मग कुठेतरी मला कळतं की अरे हे सगळं चुकलेलं आहे. मग नंतर खूपशा इन्शुरन्स पॉलिसी घेतलेल्या असतात. आता कालच मी एक पोर्टफोलिओ आलेला फायनान्शियल प्लॅनसाठी, आणि क्लायंट आहे दुबईचा. तुला खोटं वाटेल, 5 इन्शुरन्स पॉलिसीज, एकाचा 5 लाखाचा प्रीमियम, दुसऱ्याचा 3 लाखाचा प्रीमियम, एक 2.5 लाखाचा प्रीमियम, असे 5-6 पॉलिसीज घेऊन ठेवल्यात. मला म्हणतो मला जे काही सांगत गेले ते मी घेत गेलो, आणि असं करून मॅडम माझा सगळा जेवढा इन्कम येतो सेव्हिंग सगळे इन्शुरन्सच्या पॉलिसीजमध्ये, एक्झिट पण घेता येत नाही आहे. जाऊन पॉलिसी म्हणजे जेव्हा मी तिथे जाऊन विचारतो त्या कंपन्यांना, ते सांगतात आपने जो डाला था वो भी पैसा नहीं आएगा. मग आता सांग कसा तो एक्झिट पण नाही ना घेऊ शकणार. मग असे कुठेतरी अडकतात लोक. ओके, आता हे सगळं काय होतं ना, की ती मेंटॅलिटी असते की आम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं आहे. बरोबर. होतं काय की फायनान्शियल प्लॅनर खूप सारे ॲडवायझर प्लॅनिंग करताना हे सांगतात की तुम्ही लवकर ह्या ट्रॅपमधून मुक्त होऊ शकता जर तुम्ही प्रॉपरली फायनान्स मॅनेज केला तर. बरोबर आहे. होतं काय की प्रत्येकाला जॉब लाईफ नकोच असते, म्हणजे ॲट द लॉंग एंड मला 30-35 वर्षातच फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. बरोबर आहे. हे असा एक हट्ट मी बघितला आहे माझ्या मित्रांमध्ये सुद्धा. पण हे खरंच पॉसिबल आहे का की 30-35 वर्षापर्यंतच मी फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ शकतो का फायनान्शियल प्लॅनिंग करून? आता कसं आहे, 30 वर्षापर्यंत फायनान्शियल फ्रीडम नाही मिळू शकत आपल्याला, कारण का कठीण आहे आजकालचं लाईफस्टाईल, इन्फ्लेशन वगैरे सगळं बघता. बट तुला ना कुठेतरी ते फायनान्शियल प्लॅनिंग केल्यामुळे तुझं एकतर ना सगळं नियोजन झालेलं असतं, तू त्या दिशेकडे चाललेला असतो, तुला एक सेफ्टी नेट आलेला असतो, म्हणजे तू इन्शुरन्स घेतलेला असतो, तू मेडिक्लेम घेतलेला असतो, तू काही SIPs आपल्या पुढच्या भवितव्यासाठी केलेलं असतं. त्याच्यामुळे ना तुझ्या एक सिस्टम येऊन जाते, आणि ती सिस्टम आली ना की डेफिनेटली तुला एंड गाठताच येतं. तू सुरुवातच नाही केली तर तुझं ते म्हणजे तुला पुढे जाताच येणार नाही. आता म्हणजे थोडक्यात काय, आपण ट्रेनमध्ये बसलो आहे, पुण्याला जायचं आहे, ट्रेन जरी कल्याणला थांबली तरी माहिती आहे की ती पुढे जाऊन पुण्याला जाणार आहे. बरोबर. आपण ॲटलिस्ट त्याची दिशा तर घेतली, तर ते फार महत्त्वाचं जातं की प्लॅनिंग करणं हे फार गरजेचं झालेलं आहे. म्हणजे आधी कसं वाटायचं माहिती आहे का, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे लक्झरी, म्हणजे अरे वो देखा जाएगा बाद में. आता तर काय मी फक्त 25-30 वर्षाचा आहे, पण आता तसं नाही झालं आहे. हे आता म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करून घेणं हे सेफ्टी नेट झालेलं आहे. आता तूच बघ ना, कोविडच्या काळात काय झालं लोकांचं, ज्यांचे म्हणजे मी बघितलेत, ज्यांचे फायनान्शियल प्लॅनिंग होते ते लोक प्रॉपरली मेडिक्लेम वगैरे त्यांचे होते, ते प्रॉपरली सर्वाईव्ह होऊ शकले, आणि ज्यांनी प्लॅनिंग केलं नव्हतं ते सगळे लोनच्या ट्रॅपमध्ये अडकले. आणि मग तिथे मग सगळं बिनसलं त्यांचं. मग हेच जर का थोडंसं आपण आधीपासून फायनान्शियल प्लॅन्स केले, म्हणजे प्लॅनिंग केलं असं आपल्याला कळलं असतं, अरे आपल्याला एवढा इन्शुरन्स पाहिजे, आपल्याला एवढं सेफ्टी नेट मेडिक्लेम पाहिजे, आपल्याला एवढी SIP लागणार आहे आपल्या फ्युचरसाठी, आणि मग तिथे आपण प्रॉपरली आपली दिशा आखतो.
साधं मेडिकलचं तू खर्च बघ ना. समजा आता एखादा अचानक आपल्याकडे घरातलं कोणी म्हणजे हॉस्पिटलाइज Medical emergency झालं, आली. हां, एक 5-7 लाखाचा पण समजा तुला बिल आलं, काय होणार आहे? जर का तुझ्याकडे मेडिक्लेम नसला, तू जे नेक्स्ट 5-10 वर्षांसाठी पैसे जमवतोय ना ते लगेच काढून घेणार आहेस. Agree. मग ते जर का नको असेल तर एखादा मेडिक्लेम असणं हे फार गरजेचं झालेलं आहे आजकालच्या. premium तर तेवढं कमी असतंच त्याच्यात तेवढी. तर त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग हे मस्त झालेलं आहे. ओके. खूप सारे आता ब्रांचेस निघतात क्वेश्चनचे. एक गरज असलेला प्रश्न विचारतो मी तुम्हाला की समजा 4 जणांची फॅमिली आहे, एक कर्ता पुरुष आहे, हाऊसवाईफ आहे, सोर्स ऑफ इन्कम एकच व्यक्तीकडे, त्याला हे सगळे घर खर्च मिटवायचे आहेत, त्याला गृहिणीचा तिचा पण खर्च याला स्वतःला हँडल करायचा आहे आणि हा एकाच इन्कम सोर्सवरून ही गोष्ट कमवतोय. बरोबर आहे. त्याची इच्छा मनात असते की माझा अजून इन्कम सोर्स वाढवा जेणेकरून मी माझी फायनान्शियल स्टॅबिलिटी घेईल. बरोबर. तर पण त्याच्याकडे पैसा उरत नाही जो की तो इन्व्हेस्ट करू शकेल. बरोबर. तर मग अशा व्यक्तींसाठी तुमचा काय सल्ला असतो? त्यांनी कसं फायनान्स मॅनेज करायचं? ते आता कसं आहे माहिती आहे का, मी बघते 10,000 वाले पण माझ्याकडे इन्व्हेस्टर्स आहेत ज्याचा 10,000 15,000 महिन्याला पगार आहे आणि अगदी महिन्याला 7 लाख रुपये इन्व्हेस्ट करणारी पण लोक आहेत. आता एकदम वास्ट कॅटेगरी आहे. मी कसं सांगते माहिती आहे, कितीही पगार कमवला ना तरी इन्व्हेस्टमेंट हे माइंडसेटचा गेम झालेला आहे आता. म्हणजे तो 10,000 वाला ना 2,000 आधीच आल्या पगार आल्या बाजूला काढतो, SIP मधनं जाऊन देतो आणि बाकीचे 8,000 खर्च करतो. हां, आता तू जसं तुझं एक्झाम्पल घेतलं जिथे तो सोल अर्नर आहे आणि पूर्ण फॅमिली त्याच्यावर जबाबदारी आहे. आता तिथे काय करावं लागेल माहिती आहे का, आजकाल बरंच पॉसिबल झालेलं आहे की सेकंड सोर्स ऑफ इन्कम मिळवणं. म्हणजे आता तू बघ ना, आता तू नोकरी करत असशील पण पॉडकास्टचा बिझनेस करतोय, एडिटिंग करू शकतो, वर्क फ्रॉम होम, असे बरेचसे कोर्सेस करून असे लोक आपलं पॅरलल इन्कम जनरेट करू शकतात. त्याच्याने त्या सपोर्टनी ॲटलिस्ट त्यांना एक सेकंड लाईन ऑफ इन्कम मिळतं. आता तिथे तुला मग थोडेसे त्याच्यातले पैसे जसा पगार येतोय किंवा ते बिझनेस इन्कम येतोय लगेचच इन्व्हेस्टमेंट जाऊन द्यावी. एकदा त्या पॅटर्नमधनं आपण आलो ना आणि एक तो कॉन्फिडन्स स्वतःहून आपल्याला यायला लागतो, एक पीस ऑफ माइंड कुठेतरी मिळायला लागतं, अरे मी हे करू शकतोय. आणि मग तिथे ती लोक मी बघते की त्यांचं व्यवस्थित म्हणजे त्यांचं जे पुढचं प्लॅनिंग असतं ते व्यवस्थित आखतायत आणि तुला सरप्राईज वाटेल की अशी लोक लाईफस्टाईलसुद्धा चांगलेच जगतायत. म्हणजे आज आपण असं म्हणतो की हा 2.5 लाख कमवतो, हा 1.5 लाख, ह्याचं किती चांगलं लाईफस्टाईल असेल, असं काही राहिलेलं नाही आहे. कारण का कुठेतरी आहे ना, म्हणजे आता मी तुला डिफरन्स समजवते. एक असतं लाईफस्टाईल इन्फ्लेशन आणि एक असतो लाईफस्टाईल अपग्रेड. आता लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे काय, आपला पगार वाढत नाही आहे, आपले काही म्हणजे सोर्सेस ऑफ इन्कम वाढत नाही आहे, बट आपण नको असताना आपला खर्च वाढवतोय. ओके. आणि लाईफस्टाईल अपग्रेड म्हणजे काय, माझं प्रमोशन होतं आहे, मी पुढे जातो आहे, मला अजून इन्कम येत आहे आणि मग आपण काहीतरी आपला खर्च वाढवतो आहे. आता एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर एखादं प्रमोशन झाल्यावर आपण जर का एखादं चांगलं घर एका चांगल्या एरियात घेतलं तर त्याला म्हणणार आपण लाईफस्टाईल अपग्रेड. बट जर का तुला पगारही वाढला नाही, काही वाढलं नाही, पण लोकांचं बघून पिअर प्रेशरमुळे मी उगीच एखादी चांगली गाडी घेतली तर त्याला म्हणणार तू लाईफस्टाईल इन्फ्लेशन. तर असा हा फरक लोकांना आजपर्यंत कळलेला नाही आहे. ओके, थँक्स फॉर शेअरिंग. ओके, अशी कोणती सगळ्यात मोठी फायनान्शियल मिस्टेक आहे जी पगारी माणूस नेहमी करतो? आता कोणाचंही एक्झाम्पल घे, नॉर्मल प्रवृत्तीचा माणूस, म्हणजे अगदी नॉर्मल माइंडसेट. आपला पगार येतो, आपण खर्च करतो, मग आपले EMI आणि मग आपली लाईफस्टाईल. कुठे आलं सेविंग्स बघ ह्या सिस्टममध्ये. हां, आता इथेच मी नेहमी एकच माझ्या क्लायंटला सांगते, पे युअर सेल्फ फर्स्ट. ओके. म्हणजे काय, आपला पगार येतो, आपली छोटीशी का न होईना 5%, 10% एक SIP किंवा एक डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट जाऊन द्यावी, म्हणजे सेविंग्स आलं आपलं. हां, त्याच्यानंतर आपला खर्च, लाईफस्टाईल. आणि त्यांचं मी बघितलं आहे लाईफस्टाईल एवढं सुंदर जातं ना, म्हणजे एक्झाम्पलनीच समजवायचं झालं, कोणाकडे समजा 100 रुपये येत आहेत, आपण 1 लाखाचं एक्झाम्पल घेऊया, 10,000 ज्यांचा पगार असेल त्यांनी तसं डिवाईड करावं. बरोबर. आता समजा 1 लाख रुपये पगार येतोय, 40,000 त्यांचा समजा खर्च आहे, 15-20,000 अजून समजा लाईफस्टाईलवर वगैरे जात आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना 20,000 ते 25,000 हे जमा करता आलेच पाहिजे.
ओके. आजकाल लोक म्हणतील की मला EMI असतो मॅडम, काय 1 लाखावर तर 65,000 EMI Reasons झाला, देतातच. मग कसं काय उरणार. चला तेही एक्झाम्पल घेऊया. 1 लाख रुपये येत आहेत, 65,000 EMI आहे, 20-25,000 खर्च असतील, 5-10,000 रुपये उरत आहेत. बरोबर. आल्या इन्कम आल्या 2 दिवसात जाऊन द्यावा. असे लोक जे करायला लागतील त्यांचे मी बघितले इन्व्हेस्टमेंट्स किंवा त्यांच्याकडे वेल्थ व्यवस्थित मॅनेज होत आहे. आता होणार कसं बघ, तुझे वायफळ खर्च थांबणार इकडे. आता तुझे जे पैसे उरतील, उद्या तुला UKची ट्रिप करायची आहे, तू असे पैसेच नीट अरेंज नाही केले, तू कसं बाहेर जाऊ शकणार किंवा वेकेशनला जाऊ शकणार. तू जेव्हा हे पैसे बाजूला करायला घेशील तेव्हाच तर तुला मोठी मोठी स्वप्न बघता येणार आहे ना, आणि तुझा वायफळ खर्च थांबणार आहे. मग तिथे मी लोकांना सांगते की तुम्हाला तुमचं लाईफ जर का बेस्ट करायचं असेल तर इन्कम आल्या पैसे आपल्या आधी बाजूला करा, इन्व्हेस्टमेंट जाऊन द्या, आणि मग जे उरले ते पैसे बिंदास खर्च करा ना. आणि हे जे माझ्या क्लायंट्सने ऐकलं आहे ते आज म्हणजे अगदी 34 आणि 36 वर्षाची मुलं आहेत जी आज 1.5 आणि 2 कोटीच्या कॉर्पसवर बसले. म्हणजे ते नेहमी सांगतात की मॅडम म्हणजे हा एकदम सिम्पल मंत्र होता, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. मी कधीही क्लायंटला सांगत नाही की तुमच्या सगळा पैसा आपला रिटायरमेंटला जायला पाहिजे, बिलकुल नाही, तसं काहीच गरज नाही आहे. अगदी 500,000 हां, म्हणजे जेनझीला तर बेस्ट आहे. आता तू जेनझीचं जे एक वाक्य असतं की योलो म्हणजे यू ओनली लिव्ह वन्स, इतकं परफेक्ट आहे ना की खरंच आपण म्हणजे एकदाच जगणार आहोत, जगलंच पाहिजे. पण जगताना ना बेस्ट बजेटिंग करा आपलं, नीट आपलं मंथली कॅश फ्लोज जर का आपल्याला मॅनेज करता आले ना, नथिंग लाईक इट. मग तुम्हाला काहीही कशाची कमतरता म्हणजे भासणार नाही. त्यातनं काय ॲडवायझर असणार आहे, कुठले फंड्स घ्यायचे, कसे रिव्ह्यूज करायचे, ते सगळं आमच्याच हातात असतं ना. मग आम्ही ते क्लायंट्सला, आपले क्लायंट्स आहेत काय 1 वर्ष माझ्याबरोबर तो क्लायंट नाही राहणार आहे. आता गेले 15 वर्ष जो 2012ला आलेला क्लायंट होता तोही आज माझ्याबरोबर आहे. कितीच्या SIPनी सुरुवात केलेली, फक्त 2 आणि 5,000च्या. आज बघ कुठे 6 आणि 7 कोटीचे पोर्टफोलिओज आहेत. क्लायंट 2,000च्या SIPवर राहिला आहे का, आज त्याचे 5,000, 5,000वरनं 25, 25वरनं 50 असे करत करत क्लायंटचेही SIPs वाढलेले आहेत आणि आज त्या मोठ्या मोठ्या पोर्टफोलिओजवर बसलेत. ते शक्य होतं इझिली. नाईस. म्हणजे हा एक लॉंग टर्मचा तर खेळ आहेच, पण याच्यामध्ये पेशन्स आणि तुमचा फायनान्शियल ॲडवायझरवर असणारा विश्वास हे दोन्ही मेंटेन करणं खूप मॅटर करतं. कारण का पैसे आहेत ना रे, म्हणजे इतकं कठीण आहे आजकाल पैसे कमवणं पण आणि पैसे टिकवणं पण. कारण का लाईफस्टाईल एवढं इन्फ्लेशन आहे की म्हणजे थोडं पिअर प्रेशर तर सगळ्यांवर असतंच. मग तिथे कसे पैसे आपण इन्व्हेस्टेड राहणं हे कसं तुम्हाला कळणार. तुम्हाला एक कोणीतरी विश्वास धरणारा, म्हणजे मुलंही छोटी जेव्हा असतात त्या आईवडिलांचा सपोर्ट लागतोच त्यांना. डायरेक्टली तू जाऊन बघशील तर असं काही जॉबला जातील असं नाही होणार ना, तर तिथे तुला मदत लागणारच आहे. तर तसंच थोडंसं आपल्याला फॅमिली डॉक्टरची मदत लागते, तसंच एक फायनान्शियल डॉक्टर असलाच पाहिजे. फायनान्शियल डॉक्टर. नाईस. काही काहींना स्वतःलाच फायनान्शियल डॉक्टर बनायची एक हे असते, आवड असते. त्यामुळे ते काय करतात की फायनान्शियल प्लॅनिंग करायची म्हणजे तुम्ही फक्त पैसे म्युच्युअल फंडमध्येच टाकणार. तर मग मला हा परत प्रश्न आहे की फायनान्शियल प्लॅनिंग करणं म्हणजे फक्त म्युच्युअल फंडच करणं हे योग्य आहे का? नाही, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त म्युच्युअल फंडचं म्हणजे एक म्युच्युअल फंड त्यातलं एक टूल आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणजे एक प्रोडक्ट आहे. आता तुला एक इमर्जन्सी फंड क्रिएट करायचं आहे, पहिली स्टेप आहे फायनान्शियल प्लॅनिंगची. तर तिथे तुला म्युच्युअल फंड म्हणजे डेट फंड्स घेऊ शकतो तू, पण बँकेत FD RD पण ठेवू शकतोस. सो पॅरलल त्याला झालं. तू इन्शुरन्सचं तू म्हणशील की मला इन्शुरन्स पाहिजे, तर आपल्याला इन्शुरन्सचा बेसिक टर्म प्लॅन आला, मेडिक्लेम आलं. आता हे वेगळे प्रोडक्ट झाले. तुला लाँग टर्मसाठी वेल्थ क्रिएट करायची आहे तर तुला गोल्ड आलं, कारण का गोल्ड हेजिंगचं साधन आहे, NPS आलं, त्याच्याचबरोबर मग म्युच्युअल फंडचे इक्विटी स्कीम्स वगैरे हे सगळं आलं. आणि रिअल इस्टेट आहे तर ते पण एक वेगळा ॲसेट झाला. सो असे बरेचशा ॲसेट्सचं जेव्हा मिश्रण येतं त्याला फायनान्शियल प्लॅनिंग, मग तेवढे आपल्याला प्रोडक्ट्स वापरायला लागतात जर का एखादा प्रॉपर प्लॅन हवा असेल तर. आणि आम्ही क्लायंट्सला सगळ्या प्रोडक्ट्समध्ये म्हणजे थोडक्यात, आता जर का रिटायरमेंट झालं, एखादा माणूस रिटायर होत आहे, कितीतरी लोक म्हणतात सगळे पैसे म्युच्युअल फंड्समध्ये टाका. असं नाही होणार. तुला सुंदर पोस्टाचे सेव्हिंग्स म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्स वगैरे असतात. आम्ही क्लायंटला सांगतो पूर्ण युटिलाइज करा ते. SSSमध्ये पैसे असलेच पाहिजेत, सगळे पैसे आपल्याला एका ह्याच्यात नाही टाकायच्यात. असं करत व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन म्हणजे क्लायंटला करता येतं. म्हणजे ते ॲक्च्युली म्युच्युअल फंडमध्येच अलग अलग प्रकारचे फंड्स घेऊन डिस्ट्रीब्यूट करतात, पण फक्त म्युच्युअल फंडच नाही आहे, ह्या सगळ्यात म्हणजे सांगितलं त्यामध्ये ॲक्च्युली ॲडवायझर तुम्हाला हे करतो. म्हणजे NPS झालं, PPF झालं, EPF झालं, हे सगळं आपल्या आपल्या जागी फार महत्त्वाचं आहे. सगळीकडे आपला स्प्रेड असलाच पाहिजे. ओके. म्युच्युअल फंडचा विषय निघलाच आहे, तर मग लोक खूप कम्पेअर करतात की FD आणि म्युच्युअल फंड, की त्यामध्ये FD सेफ आहे, म्युच्युअल फंड रिस्की आहे. हे असं होतंय सध्या वातावरण. काय वाटतं तुम्हाला की FD सेफ आहे की म्युच्युअल फंड सेफ आहे?
एफ डी आहे ना, म्हणजे मी जसं बोलते एफ डी पेपरवर सेफ आहे. ओके. बाकी एफ डी इन्फ्लेशनच्या भाषेत फार रिस्की आहे. आता तू पण म्हणजे अगदी सिम्पल कॅल्क्युलेशन्स करायचं झालं तर एखाद्याचा पगार 15-20 लाख रुपये सपोज वर्षाला पॅकेज आहे. 30% ब्रॅकेटमध्ये गेला तो. आता समजा एफ डीवर आपल्याला 7% मिळतात. आपल्या हातात आफ्टर टॅक्सेशन म्हणजे 30%च्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये तर 5.5% आपल्या हातात येणार आहे. आणि तुम्हालाच माहिती आहे, आपल्याला सगळ्यांनाच कळतं की इन्फ्लेशन किती टक्क्यांवर आहे. 6.5-7% हे तर लोक म्हणजे दाखवताना आपल्याला जो खरा पिंच बसतो तो 7 ते 9% असतो. आणि मग तू बघशील तर तुझ्या 100 रुपयाचे जे सेव्हिंग करतोय तू 105वर, तिथं तू इन्फ्लेशनला बीटच होत नाही आहे. करेक्ट. मग तुला तिथे कुठेतरी ते बीट करायचं झालं ना तर मग तुला म्युच्युअल फंड्स, इक्विटी स्कीम्स, स्टॉक मार्केट्स ह्याचा सपोर्ट घ्यावा लागतोय. आता तू आधीच्या काळात गरजच लागायची नाही, कारण का एफ डी आणि साध्या ट्रेडिशनल पॉलिसीज पण PPF वगैरे हे 10 ते 12% रिटर्न जायचे. आता असं राहिलं आहे का? आता सगळे तू बघशील तर 5 आणि 6% मध्ये अशा ट्रेडिशनल किंवा डेट इन्स्ट्रुमेंट्स आपण म्हणतो ते सगळे तिथे टक्के देत आहेत, समवेअर अराउंड 5 to 6%. आणि मग आपल्याला जर का इन्फ्लेशन बीटेड लाईफस्टाईलला बीट करायचं असेल, लाईफस्टाईल इन्फ्लेशनला, तर डेफिनेटली आपल्याला त्याच्यापेक्षा 3 ते 4% तरी एक्स्ट्रा कमवता आले पाहिजेत. मग तिथे मग आपल्याला हायब्रिड फंड्स, इक्विटी फंड्स हे कन्सिडर करायला लागतात. मी तुला एफ डीच्या एक्झाम्पलनीच समजवते. समजा एखादी 10,000ची RD करतोय महिन्याला. आता तू समजा ते 10 वर्ष करत राहिलास ना तर तुझे कुठेतरी 28 लाख आणि त्याच्यानंतर त्या व्याजावर पण तुला 30% टॅक्सेस. हेच समजा तू 10,000ची SIP केली आणि तुला समजा 12% परतावा आला तर तुझे ते 50 लाख होणार, म्हणजे त्याच्या दुप्पट. कळला हा फरक तुला? की का आम्ही सांगतो की म्हणजे से आता वर्षभरात लागणार होते, डेफिनेटली तू RD केली असती, FD केली असती, काहीच हरकत नाही. पण जिथे तुला लॉंग टर्म माहिती की हे पैसे आपल्याला लागणारच नाही आहेत, मग तिथे तुला SIPचा मार्ग निवडणं महत्त्वाचं जातं. ओके. पण आता लास्ट पॉडकास्टमध्ये आपण गोल्डविषयी थोडं बोललो होतो. बरोबर. ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की गोल्ड कितीतरी वर्षापर्यंत एका स्ट्रेट लाईनमध्ये फॉलो करत होतं. पण आता कंडिशन आजच्या पॉडकास्ट दिवशी थोडी वेगळी झाली. अचानक असा फुल्ली ग्राफ वरती गेला गोल्डचा. तर मग पुन्हा हा प्रश्न माझा ह्या अँगलने असेल की म्युच्युअल फंड चांगलं की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट चांगलं? दोन्ही आपल्या आपल्या पर्यायाने बरोबर आहेत. गोल्ड इज अ हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन. रिटर्न्स गोल्डनी पण चांगले बनतात. पण तू जर का लाँग ट्रॅक रेकॉर्ड बघशील इक्विटी मार्केट्स वर्सेस गोल्ड, तर इक्विटी मार्केट्स हॅव परफॉर्म्ड 3 to 4% अल्फा ओव्हर गोल्ड हा दिलेला आहे. आता गेल्या वर्षाचा बघशील तर एक्झॅक्टली ऑपोजिट झालेलं आहे. सो असं काही वर्ष आपल्याला चेंजेस होतात. 2013 ते 2018 बघशील तर गोल्ड स्टॅग्नंट होतं. काही वर्ष बघितले तर इक्विटी स्टॅग्नंट होती. तर सगळं ना आपल्या आपल्या पर्यायाने आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलं पाहिजे. म्हणजे आपण साधं जेवताना थाळी वाढून घेतो, फक्त रोज आपण भाजी चपाती खात राहिलो तर कसं होईल? सगळं आहार पाहिजे ना, सॅलड पाहिजे, आपल्याला कधीतरी डालचं म्हणजे राईस पाहिजे. तर इथे ना सगळं मिक्सचर असलं पाहिजे आपल्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये. मी क्लायंट्सला नेहमी सांगते की फक्त एकाला प्राधान्य देऊ नका. म्हणजे मोस्टली गफलत कुठे करतात माहिती? रिअल इस्टेटमध्ये. गोल्डला तरी लिक्विडिटी आहे, रिअल इस्टेटला तर लिक्विडिटी पण नसते आणि 3-4 घरं घेऊन ठेवतात. काय गरज आहे? तर मग तिथे कुठेतरी गडबड होऊन जाते. तसं गोल्ड आपल्या पर्यायाने बेटर आहे. आणि आजकाल डिजिटल गोल्ड आलेले आहेत. डिजिटल गोल्ड इज अ व्हेरी गुड म्हणजे मेकॅनिझम, कारण का तिथे आपला कुठेतरी लॉकरचे चार्जेस, सेल्स टॅक्स, GST हे सगळं खाली जातं आणि आपल्याला इझिली स्टोअर म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन जसं वाढत जातं गोल्डचं तसं ते पण आपले इन्व्हेस्टमेंट्सची व्हॅल्यू आपली वाढत जाते. आपल्याला बेअर करायची गरज नाही. आणि कसं प्युरिटी ज्या गोल्डची जे रेट असतो त्या रेटने आपल्याला ते NAV मिळते. तर त्याच्यामुळे पण मी बघते क्लायंट्सचे जे गोल्डच्या SIPs वगैरे आहेत त्याच्यात सुद्धा सुंदर रिटर्न्स आहेत. म्हणजे आता मी माझ्या मुलीच्या बाबतीत कसं केलं ते तुला सांगते. आता आपण ना इमोशनली इन्व्हेस्ट करतो. नॉर्मली सगळ्यांचं ते मी बघितलं की इमोशनल इन्व्हेस्टमेंट्स असतात आपल्या. आता मी जेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी काही सेव्ह केलं आहे तर मी इक्विटीची SIP लावली. मग अगदी आधी सुरुवातीला 2-5 अशा छोट्या अमाऊंट्सनी 2-5 हजारांनी सुरुवात झाल्या. पण मी मुलीच्या लग्नासाठी तिच्या गोल्डच्या म्हणजे जे काही तिचे दागिने होणार आहेत त्याच्यासाठी मी गोल्डची SIP सुरू केली. आता मला माहिती आहे जी काही अमाऊंट त्या गोल्डच्या SIPनी होणार आहे ते तिच्या
लग्नासाठी असणार आहे. आता मे बी तिच्यापर्यंत ना गोल्ड मे बी मुलींना एवढं आवडणार पण नाही घालायला, गोल्ड ऑर्नामेंट्स. मे बी तोपर्यंत डायमंड्स येतील, मे बी व्हाईट गोल्ड येईल, वी डोंट नो एक्झॅक्टली, आणि काय ट्रेंडिंगमध्ये असणार आहे. आता ते पैसे आल्यावर मला किती सोपं जाईल तिच्यासाठी ते ऑर्नामेंट्स घ्यायला. हेच आता मी फक्त दागिने घेत राहिली असेल ते पण माझ्या आधीच्या काळातले, मग परत ते मेकिंग तोडा ते मेकिंग चार्जेस लागणार, मग ती म्हणा मम्मा हे तर तुझ्या आउटडेटेड आहे, मला नाही चालणार. हे सगळं असा गोंधळ होतो. मग इथे तरी मी क्लायंट्सला सांगते की एकदम ना आपला पैसा लिक्विड असला पाहिजे, मग आपल्या हातात ना पॉवर असते की आपल्याला काय पाहिजे ते आपल्याला एक्झॅक्टली घेता येतं, तर तसं आपल्याला करता येतं. ओके, पण पैसा इन्व्हेस्ट करणं म्हणजे लिक्विडिटी फंड्स असं म्हणताय, वॉरसारख्या कंडिशन येतात किंवा क्रायसिस येतात, त्या केसमध्ये लोकांना एक भीती असते की आता माझा पैसा तर कमी होणार नाही ना, मार्केट क्रॅश झालं तर काय होतं. तर मग ते काय म्हणतात की गोल्ड माझ्याकडे एक स्थायी रूपातलं काहीतरी आहे, त्या दिवशी मी पटकन हे काहीतरी करून देतो, तसं तो पैसा दिसत नाही. तर ही भीती कशी काढता तुम्ही? आता गोल्ड, फिजिकल गोल्ड नसावं का, तर असलंच पाहिजे घरात. काही आपले जेवढे पूर्वज होते आणि आपल्या आधीच्या ज्या लेडीज आणि आपले फॅमिलीज ज्या, ते अगदी काय मूर्ख नव्हते गोल्ड बाळगायला. तर गोल्ड घरात असलंच पाहिजे. अगदी गोल्ड ऑर्नामेंट्स बरोबर गोल्डचे बिस्किट्स पण तुम्ही घेतले, एकदम ॲडवायझेबल आहे. सगळंच आपलं असं फिजिकल फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे तर नाही आहे, कारण का त्याला बेअरिंगची पण कॉस्ट असते, त्याला सेक्युरिटी लागते, त्याला भीती असते चोरीला जाण्याची, म्हणून मग डिजिटल गोल्ड असणार. आता तुमचे जर का फिजिकल गोल्ड आहे, उद्या जर का प्रॉब्लेम आलाच मार्केटमध्ये तर डिजिटल गोल्डला पण येणार आहे आणि फिजिकल गोल्डला पण येणार आहे. सो दोन्हीकडे विकायला जर गेल्यावर तर तुला दोन्ही ऑप्शन्स तुला इक्वली सेमच असणार आहे. तर तुझ्या म्हणजे लोकांच्या कम्फर्ट झोनवर जातं की काय असलं पाहिजे. आजकाल डिजिटल गोल्डचं महत्त्व वाढत चाललेलं आहे तसं बघितलं तर, कारण का सेल्स टॅक्स, GST, मेकिंग चार्जेस, ह्याच्यामुळे ना गोल्ड, फिजिकल गोल्डला फार कॉस्टिंग जास्त जातं आहे, वेअरच डिजिटल गोल्ड फार इझी जातं आहे. पण अदरवाईज तू मला विचारशील तर आपल्याकडे पण फिजिकल गोल्ड असलं पाहिजे घरात. ओके, फाईन. आत्ता मी जसं बोललो ना की मार्केट कोणत्याही गोष्टीमुळे क्रायसिस होऊ शकतो किंवा पडू शकतं, वॉर झालं, कंडिशन झालं, क्रायसिस झालं. बरं, इथं ना लोकांमध्ये एक पॅनिकसारखी कंडिशन तयार होते की आता मार्केट पडलं. तर मग काही जण म्हणतात की ही अपॉर्च्युनिटी असते, काही जण म्हणतात की आता मार्केट पडतच जाणार, मी काढून घेतो. नक्की ही गोंधळलेली परिस्थिती होते तयार, ही कशी दूर करायची किंवा करेक्ट अपॉर्च्युनिटी काय असते मार्केटमध्ये, तेव्हा इन्व्हेस्ट करायची असते की काढून घ्यायची? आत्ता आपण गोल्डच्याच एक्झाम्पलवर होतो, मी त्याच्याच तुला समजवेन. आता गोल्ड आता माहितीच आहे, आत्ताच्या प्रेझेंट लेवल्स कुठेतरी 130, 135 अशा कुठेतरी फ्लक्च्युएट होत आहेत. आता तू सांग, उद्या समजा काहीतरी न्यूज आली आणि गोल्ड आपलं 1,00,000 किंवा 90,000 आलं, काय करू? एखादी म्हणजे तुझ्या घरात पण कोणी बाई असेल तर ती काय करेल? लगेच तुला सांगेल की आता आपल्याला घेतला पाहिजे, कारण का गोल्ड जे 1,30,000 ट्रेड होत होतं ते 80, 90, 100 आलेलं आहे. स्वस्त झाले, घेऊन टाकू. सिम्पल आहे लॉजिक. मॉलमधला सेल पकड, रिअल एस्टेटमध्ये समजा उद्या प्राइजेस क्रॅश झाले तर आपल्याला काय करणार, आपण लगेच जाऊन अरे फ्लॅट बुक केला पाहिजे. सिम्पल कन्सेप्ट आहे. सेम इक्विटी मार्केट्समध्ये ना इतकं सोपं गणित आहे. ते का लोक कॉम्प्लिकेट करतात ना, ते आजपर्यंत मला कळलेलं नाही. हां, म्हणजे तुम्ही जेव्हा मार्केट्स म्हणजे शेअर मार्केट खाली येतं तो स्टॉक प्राईस करेक्ट झालेला असतो, ती NAV करेक्ट झालेली असते, त्यावेळेस आपण खरंच जास्त इन्व्हेस्ट केले पाहिजे. पण तिथे ना लोक पॅनिक होऊन ते पैसे काढून घेतात. मग तिथे त्यांचा तो इमोशनल बिहेवियर कंट्रोल करायला एक फायनान्शियल ॲडवायझर एकदम परफेक्ट रोल प्ले करतोय. म्हणजे तुला आता मी एक एक्झाम्पल द्यायचं झालं, माझ्या एका क्लायंटने म्हणजे एक्झॅक्टली Jan 1, 2000 म्हणजे त्या पहिल्या आठवड्यात एकदम रिटायरमेंटचे पैसे आलेले आणि 30 लाख रुपये गुंतवलेले. त्याच्यात दुसऱ्या महिन्यापासून त्यांनी एक त्यांच्या घर खर्चाला SWP सुरू केली 20,000ची. आता दर महिन्याला त्यांना ती मिळत होती, पण मार्चमध्ये तुला माहिती आहे कोविड आला, पण लगेच इम्पॅक्ट झाला नाही. एप्रिल मे पासून मार्केट जरा एकदम बऱ्यापैकी खाली जायला लागला, म्हणजे एप्रिलपासून जास्त. तर आता तिथे काय झालं माहिती आहे, त्या 30 लाखाचे झाले हळूहळू, आधी 24 लाखावर आला, मग 23 लाखावर आला, मग 22 लाखापर्यंत मेमध्ये पोर्टफोलिओ गेला. क्लायंट एकदम पॅनिक, कारण का कुठले पैसे तर रिटायरमेंटचे. आता तू सांग, त्यांची चुकी नव्हती, कारण का एवढं पैसे खाली आलेले एकदम. प्रज्ञा, ह्याच्यापेक्षा पण आता केसेस वाढतील, आपण हे 22 लाख काढून घेऊया. 20,000 त्यांना दर महिन्याला अगदी न चुकता त्यांच्या अकाउंटला क्रेडिट होते ते, कारण का आपण SWP सेट केलेली. मी म्हटलं सर, आता हे समजा पैसे आपण पोस्टात टाकले असते किंवा एखादी लॉक इन FD केली असती, तुम्हाला हे पैसे काढले असते का तुम्ही? तुम्हाला महिन्याला जे पैसे आहेत ते बरोबर येत आहेत आपल्या घर खर्चाला. मग
तर मग तुला काय वाटतं? मी म्हटलं सर, मी जर का तुम्हाला नीट माझं ऐकायचं असेल तर आपण हे पैसे कंटिन्यू करूया. मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते हे पुढे जाऊन पैसे वाढणार. आज त्यांच्या त्याच पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे 54 lakhs. आणि वर त्यांनी ते 12 lakhs म्हणजे एक 20,000 करता करता 12 लाख काढलेले आहेत. आता तू सांग, जर का त्यावेळेस त्यांनी ते विथड्रॉ केले असते ॲट 23-24 lakhs, किती नुकसान झालं असतं. सो कधी कधी ना पेशन्स, कन्सिस्टन्सी आणि ॲडवायझरवरचा विश्वास हा खूप मोठा रोल प्ले करतो. ॲडवायझरचा विश्वास मान्य आहे, पण ॲडवायझर मार्केटवर इतका विश्वास कसा ठेवतो? त्याला कसं माहीत असतं की, कारण माझी तीच कंडिशन झाली होती कोविडमध्ये, काहीतरी थोडेफार स्टॉक होते माझे आणि ते डाऊन गेले, मी काढून घेतले इमोशनल बेसिसवर. पण असं तुम्ही काय बघता मार्केटमध्ये की जेणे तुम्हाला माहिती आहे की आता हे होणार नाही, हे असं राहणार कंडिशन नाही, काय असतं? कसं आहे माहिती आहे का, डेटा असतो. आपलं मार्केट खूप जुनं आहे. डेटा तू जर का नीट अभ्यास म्हणजे चाळशील ना, म्हणजे का गोल्ड आणि का इक्विटी मार्केट्स हे एवढ्या कॉन्फिडेंटली आम्ही सांगतो की ह्याच्यात इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे. कारण का कुठलाही लाँग टर्म डेटा बघशील तू, एक 7 वर्षांचा, 10 वर्षांचा, 12 वर्षांचा, तू सरप्राईज होशील एकाही SIPनी निगेटिव्ह रिटर्न्स दिले नाही. निगेटिव्हने 11% खाली रिटर्न्स दिलेले नाही. म्हणजे आम्ही जे सांगतो तुम्ही ॲझम्पशन करा 11 to 12% मिळून जातील म्हणजे इंटरेस्ट, हे त्याच बेसिसवर असतं. कारण का वर्स्ट टू वर्स्ट SIPsनी पण ते रिटर्न्स दिलेले आहेत. फक्त तुम्हाला इन्व्हेस्टेड राहणं हे फक्त पर्याय निवडावा लागतो. बाकी मार्केट आपला रोल बराबर प्ले करतो. सुरुवातीचा जर का काळ असेल ना, म्हणजे तुला 1-1.5 वर्षात पैसे पाहिजेत, तू रिस्क नाही घेऊ शकत मार्केटची. तेव्हा तुझे पैसे FD RD डेट फंड्समध्ये वाचले पाहिजेत. तू जर का 2-3 वर्षात बघतोय तर तुझे हायब्रिडमध्येच असले पाहिजेत. आणि तू जर का लाँग टर्म विजन बघतोय की तुला 5-7 वर्ष 10 वर्ष पैसे लागणार आहे, मगच आपण इक्विटी टाकणार आहोत. आणि तो डेटा प्रूव्ह करतो की इन द लाँग रन शक्यतो मार्केटची व्होलेटिलिटी खूप कमी होते आणि तुम्हाला चांगले रिटर्न्स बनतात. परत दुसरं तू बघशील फॅक्टर तर इंडियाची इकॉनॉमी. आत्ताच ग्लोबल डेटा रिलीज झाला. इंडियाची इकॉनॉमी प्रेडिक्ट केलेलं आहे की GDP आपली 7% वाढणार. अराउंड म्हणजे त्या पर्सेंटेजच्या अराउंडनी. कुठली कंट्री आहे सांग मला की जी 7% ग्रोथचा एक पॉसिबिलिटी दाखवते? म्हणजे UK झालं, US झालं, कॅनडा झालं, सगळ्या कंट्रीज तू बघ इधर नेगेटिव्हमध्ये चालल्यात किंवा 2-3% ग्रोथ दाखवत आहेत. मग सगळे जर का बाहेरची लोक आपल्या इंडियावर इतका म्हणजे पॉझिटिव्ह असा हे बघतायत फ्युचर, तर मग आपण का नाही? मग तिथे कुठेतरी त्या कॉन्फिडन्सवर पण आम्ही हे सगळे आमचे म्हणजे इन्फ्लुएन्सर्स म्हण किंवा फायनान्शियल ॲडवायझर्स म्हण हे कॉन्फिडन्स दाखवतो इक्विटी मार्केट्सवर. माझे बरेचसे मित्र येणार आहेत, ठीक आहे, पण त्यांचं पण एक मोठं होतं की आम्ही तिथे गेल्यानंतर डॉलर्समध्ये अर्निंग करणार आणि मग इकडे काहीतरी इन्व्हेस्ट करणार, परंतु ते आजही अडखळत आहेत. असं नक्की काय होतं आहे की त्यांना ते इथे इन्व्हेस्ट करता येत नाही त्यांचा पैसा इतकं कमवून सुद्धा? तुला मला सांगायला आवडेल, मी ना 350 NRI क्लाइंट्सने पोर्टफोलिओ मॅनेज करते. इतका चांगला अभ्यास झालेला आहे. मी स्वतः 10 वर्ष बाहेर राहिलेली आहे. आता होतं काय माहिती आहे, जेव्हा आपण बाहेर असतो एकतर ना एवढी म्हणजे इन्स्टेबिलिटी इतकी असते, इतकी इन्सेक्युरिटी असते की उद्या जॉब असेल की नाही हे माहीत नसतं. तू बघशील आता खूप लोक आपल्याशी रिलेट करतील, कारण का पिंक स्लिप वगैरे इतकं कॉमन आहे ना, काही सेक्युरिटी नसते जॉबची. अशा वेळेस काहीतरी आपण कमिटमेंट करणार, लाँग टर्म कमिटमेंट्स इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत करणार, ते आपल्याला पुरे करू शकतो की नाही हेच माहिती नाही. त्यात डॉलरमध्ये इतका व्हेरिएशन, त्यात कुठलं अकाउंट ठेवावं, NRO, NRE, FCNR काहीही कळत नसतं लोकांना. ह्या सगळ्या कन्फ्युजनमुळे ना त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला ते कुठेतरी घाबरतात आणि मग ते नॉर्मली सेव्हिंग्स अकाउंट किंवा फार फार तर एखादी FD करून ठेवतात 5.5-6%. आता खरंच सांग, इन्फ्लेशन एवढ्या टक्क्यांवर आणि अशा म्हणजे 5-5.5% आपल्याला कसं आपण आपलं सर्वायवल, आणि फार नाहीतर काय करतील मग ते रिअल इस्टेटमध्ये गुंतवतात. कारण का तिथे कसं त्यांना तेवढं कळतं की बाबा चल रिअल इस्टेट उद्या जाऊन काहीतरी माझं प्राईस ॲप्रिसिएशन देईल घरावर आणि तेवढं मला ते पैसे उद्या लागले तर तेच वापरता येतील. पण तू मग तिथे बसलेले असतात बाहेर कुठल्याही कंट्रीमध्ये, तिथून इंडियातनं रिअल इस्टेट मॅनेज करणं पण डिफिकल्ट जातं. टेनंट्स मिळणं, घर विकणं मी बघितलंय. आणि त्यांचं नेक्स्ट जनरेशन असेल त्याला तर काही इंटरेस्ट पण नसतो, कारण का त्यांना त्याच्यात काही रस राहिलेला नसतो, ते तिकडे सेटल्ड असतात, त्यांना इकडचं काही कळत नाही. आपल्या इंडियात एवढे कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स असतात, घर विकायचे म्हणजे TDS फाईल करा, तो म्हणजे कितीतरी 26A असं कितीतरी ना म्हणजे कन्फ्युजन्समधनं जातात. तिथे मग पैसे ते लोक शक्यतो इन्व्हेस्ट करायला घाबरतात.
पण आता जेव्हा आम्हाला कन्सल्ट करतायत इतकं स्मूथ जातं आहे किंवा 2-3 दिवसात त्यांच्या SIP सुरू होत आहेत आणि व्यवस्थित स्मूथ इन्व्हेस्टमेंट जात आहेत क्लायंटचे, काहीही प्रॉब्लेम्स येत नाही आहेत. ओके, सो तुम्ही 350पेक्षा जास्त येणाऱ्यांची हँडल ह्याच पद्धतीने करता. अगदी म्हणजे त्यांचे इमोशन्स पण आणि प्रॉपर यांची फायनान्स प्लॅनिंग कशी करायची. बरोबर. ओके, पण मग पुन्हा तोच प्रश्न येतो की NRIसाठी इंडियामध्ये इन्व्हेस्ट करणं आजही रिलेव्हंट आहे का? आता कसं आहे माहिती आहे, जसं मी तुला आत्ता सांगितलं की इंडिया इज ग्रोईंग ॲट 6 to 7% GDP ग्रोथ. हां, कुठलीही कंट्री तेवढी ग्रोथ दाखवत नाही जेवढी इंडियाचं फ्युचर आपल्याला दिसतं आहे की तेवढी ग्रोथ दाखवू शकते. कारण का एकदम सिम्पल आहे, तू गव्हर्नमेंट काही कुठलंही असलं तरी कन्झम्शन बघ ना, 70% यंग पॉप्युलेशन बसलेलं आहे. बरोबर. डेफिनेटली कन्झम्शन असणार आहे. कन्झम्शन आल्यावर इक्विटी मार्केट्स ग्रो होणारच आहेत. आणि आपल्याला तसं आपल्या इथे काही असा प्रॉब्लेम नाही आहे, स्किल्ड लेबर आहे, टेक्निकली आपण साऊंड आहोत, तर त्यामुळे आपला इंडिया वाढणार. इंडिया वाढल्यावर आपली इक्विटी मार्केट्स वाढणार आणि मग फॉरेन इन्व्हेस्टर्स किंवा जे NRIs आहेत त्यांना इंडियाकडे हा पर्याय बघायलाच लागणार आहे. कारण का इथे त्यांचे पैसे जर का वाढवायचे असतील तर दिस इज द बेस्ट सुटेबल मार्केट फॉर दॅम. आता एक थोडंसं ऑफ क्वेश्चन घेतो, कमेंट्समधला क्वेश्चन आहे की मॅम तुम्ही खूप फायनान्शियल ॲडवायझिंग करता, खूप सांगतात, पॉडकास्टमध्ये घेतात, पण प्रत्येकामध्ये एक कमेंट असते, मला दिसली आढळली की टॅक्सेस इतका कटतो की ते काय शिल्लक राहणार आहे हातामध्ये. त्या कमेंटसाठी तुमचं काय रिप्लाय? आता कसं झालं आहे माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टींना गव्हर्नमेंट पण बघतोय. तर खूप सुंदर असे कन्सेप्ट्स निघालेत. गिफ्ट सिटी म्हणून असा एक फिनटेक सिटी आलेली आहे अहमदाबादला, जिथे तुला डॉलर्समधनं इन्व्हेस्टमेंट्स करता येतील. टॅक्स फ्री रिटर्न्स अंडर DTA ॲक्ट हे आपल्याला ते मिळू शकतात आणि तुला परत इंडियाचे रिटर्न्स आणि तू तुझ्या कंट्रीमध्ये परत ते पैसे रिपॅट्रिएट करू शकतो. तर इतके सुंदर कन्सेप्ट्स आलेले आहेत, खूप कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स पण नाही आहेत. म्हणजे आता आपले प्रेक्षक बघत असतील तर त्यांना नक्की आम्हाला ते कन्सल्ट करू, तू नंबर देशीलच त्यांना, तर त्यांना काही त्याच्याबद्दल डिटेल्स लागतील तर आपण त्यांना नक्की प्रोव्हाइड करू, त्यांना नीट गाईड करू आणि त्यांच्याकडनं हे आपण एक्झिक्यूटसुद्धा करून घेऊ. सो फक्त आपल्याला एक कॉल करावा त्यांनी, मी एक्झॅक्टली त्यांना डिटेल्डमध्ये हे सगळं एक्सप्लेन करू शकेन. ओके, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की सपोज एखादा व्यक्ती आहे, त्याला घर, गाडी ह्या गोष्टी तर पाहिजे असतात, परंतु त्याला त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी इतका पैसा पुरत नाही. बरोबर. कोणतं तरी एकच गोल डोक्यात ठेवून तो इन्व्हेस्ट करू शकतो, हे सोपं जातं. पण एकाच वेळी समजा मुलांचं शिक्षण, घर, ह्या गोष्टी सगळ्या त्यांना प्लॅनिंग करायची असेल तर कसं करू शकतो? आता बघ, एकाच वेळी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. पगार कमी असणार आपल्याला, कारण का सुरुवातीला सगळंच आपल्याला मॅनेज करता येईल. म्हणजे मी जे फायनान्शियल प्लॅन्स बघते आहे, कोणाची 60,000ची SIP येते, कोणाची 1 लाखाची येते, कोणाची 1.5 लाखाची, डिपेंड तुझे काय गोल्स आहेत किंवा तुझे कसे ॲस्पिरेशन्स आहे. आपल्याला ना गोल्स पॅरलली न्यायला लागतात. म्हणजे तुझं आता चाइल्ड एज्युकेशन झालं, तुझं रिटायरमेंट झालं, तुझं घराचा परचेस झाला, कारचं अपग्रेड झालं, हे सगळे वेगळ्या वेगळ्या माइलस्टोन्सला वेगळ्या वेगळ्या वर्षी येणार आहेत. पण आपल्याला प्लॅनिंग आत्ता सुरू करायचं आहे. तर अशा वेळेस तू काय करू शकतो, समजा आता फॉर एक्झाम्पल कोणाचा तरी एक 20,000-1,000चा सॅलरी समजा शिल्लक राहत असेल नीट बजेट आखल्यावर, मग त्याच्यातनं एक 5,000 आपल्याला जे नियर टर्म आपले गोल्स येणार आहेत त्याला दिलं, नंतरचे 5,000 आपल्या जे चाइल्डचं एज्युकेशन आलेलं त्याला दिलं आणि 5,000 आपल्या रिटायरमेंटला ठेवलं आणि जे शेवटचे 5,000 उरत आहेत ते आपल्या नेहमी कंटिंजन्सीसला ठेवावं. आणि जसा पगार वाढत जाईल ना तसे तसे शॉर्टफॉल नेहमी फायनान्शियल प्लॅनरबरोबर डिस्कस करून जसा पगार वाढवत जाईल आपली SIP स्टेपअप करत राहणं, नीट आपले फंड्स परफॉर्म होत आहेत की नाही ते चेक करून घेणं, हे सगळं एक दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजे जो इन्व्हेस्टर असतो, क्लायंट असते आणि ते ॲडवायझरची पण. असं जेव्हा ते गणित चालतं ना, कुठल्याही क्लायंटचे मी बघितले अर्ली रिटायरमेंट, उलट लाईफस्टाईल चांगले जगतात लोक. एक्झॅक्टली ऑपोजिट होते, म्हणजे पैशांना दिशा मिळते त्यांच्या आणि मग तिथे मग तुला काहीच इश्यू येत नाही. म्हणजे तुझे पॅरलली गोल्स सगळे तुझे आरामशीर मॅनेज होत आहेत. तर तसं लोकांना इझिली करतात. नाही, तसा विश्वास बसतो. पण ॲक्च्युली लोकांचा हा प्रश्न पण असतो की मी सगळेच पैसे इन्व्हेस्ट करायला लागलो तर मला आज मूवी बघायचा आहे, तर मला 5 वेळा विचार करावा लागतो की मी जाऊ की नको, मला पैसे सेव्ह करायचे आहेत. तर मग हे झालं डे टू डे गोष्टीमध्ये माझं एन्जॉयमेंट करणं. तर मग हे खरंच करता येतं का? आता मी तुला अगदी सिम्पलच लँग्वेजमध्ये समजवते. मी एक्झाम्पल पण देणार आहे, कारण का कसं क्लायंटने केलं ते पण दाखवायला लागेल. तर आता इथे 100 रुपये येत आहेत, 70 रुपये जात आहेत, 30 रुपये आपल्याकडे समजा वाचत आहेत. 30मधनं 10 परत आपल्या लाईफस्टाईल, ते तुझं म्हणाला ना, माझं घर खर्च आला, मला मूवीला जायचं आहे, मला जे काही खर्च असतील, कारण का लाईफ एकदाच आहे, चांगलं आहे, जगलंच पाहिजे. 20,000 आहेत ना, बास झाले पुढच्या
आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी. एकदा ती गोडी लागली ना तुला, एकदा ती सवय लागली ना, ऑटोमॅटिकली ते 20चे 50 कधी होतील तुला पण नाही कळणार. आणि मग एक्झाम्पलनीच द्यायचं झालं, अगदी 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे कपल आहे, अगदी यंग कपल, म्हणजे समवेअर अराउंड 32-33, आणि आमचं डिस्कशन बघा, पैशांचं डिस्कशन चाललेलं, कुठेही फंड्स वगैरे काही नाही. मॅडम पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये ना मला EVची गाडी घ्यायची 18 लाखाची, आणि आम्हाला सप्टेंबरमध्ये जॉर्जिया आर्मेनियाची ट्रिप करायची आहे, ज्याचा आम्हाला 5 लाखाचा खर्च येणार आहे. सांग किती सुरळीत चाललं आहे. आता हे तू जेव्हा तुझं स्वतःचं सगळं मॅनेज करायला जाशील, खरंच शक्य होणार आहे का? इथे त्यांनी ते ड्रीम बघितलं, ते त्यांनी बोलून दाखवलं, आपण ते फिगर्समध्ये आणलं, नीट लॉजिक्स अप्लाय केले, आणि ते प्रॉपरली एक्झिक्यूट झालं. आता क्लायंट पुढच्या वर्षी गॅरंटेड जाणार, कारण का त्यांनी ज्या वेळेस घर सांगितलेलं ना त्यावेळेस त्यांचं घर झालेलं आहे. सो इथे तुला इझिली असं एकदम सोप्या रीते मॅनेज करता येतं. फक्त थोडासा एक्सपर्टचा ॲडवाईस तुम्हाला घ्यावा लागेल. नाही, साहजिक आहे, कारण एवढं सारं गोष्टी आपण बाकीच्या गोष्टी बघताना ही गोष्टसुद्धा आपल्याला एक टेन्शन ॲड करते डे टू लाईफमध्ये, की माझं फ्युचरमध्ये घर कधी होणार, गाडी कधी होणार, मुलांचं शिक्षण कधी होणार. जर मी ही डिपेंडन्सी इंडिपेंडेंटली तुम्हाला दिली, समजा ॲडवायझरला दिली, तर बऱ्यापैकी गोष्टी सॉर्ट होतात आणि त्या तुम्ही ते एक्झिक्यूट करता. इथंपर्यंत तर विश्वास आला आहे. परंतु हे गोल डिसाईड करणं का महत्त्वाचं असतं, हा प्रश्न येतो. कारण मला घर घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायची, मी तुम्हाला सांगणार, तुम्ही त्याच्या अकॉर्डिंगली प्लॅन बनवणार. पण मग हे गोल बेसिसवरच काम करतं. फायनान्शियल ॲडवायझर कसं काम करतो? आता रोजचं आपण डेली ट्रॅव्हल करायला निघालो, म्हणजे आज आम्ही आता ठाण्यावरनं मी पुण्यात आले. पहिलं मी काय केलं असेल, गुगल मॅप ऑन केला, लगेच दिशा टाकली कुठे जायचं आहे. काय केलं मी, माझं एक गोल डिसाईड केलं की मला पुण्याला जायचं आहे. मी लगेच त्याचा आता तो गुगल मॅप म्हणजे इथे फायनान्शियल मॅप. आपण डे टू लाईफमध्ये तेच करतो आहे ना, तेच आपल्याला करायचं आहे तिथे. आता फक्त ते एकटं करायला गेलं. आता गुगल मॅपची का आपल्याला रस्ते तर माहिती असतात, का टाकला गुगल मॅप. आता येताना पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक कोसळलेला, आम्ही लगेचच दुसरा रूट घेतला. इथे पण तसंच झालं ना, तू जर का फायनान्शियल प्लॅनरची हेल्प घेतली, लगेचच तुला दुसरा अल्टरनेटिव्ह देणार ते. किती सोपं आहे की नाही गणित. उगीच लोक कॉम्प्लिकेटेड करतात. ओके, हे एवढं सोपं हे आता तुमच्या बोलण्यातून कळतंय मला, नाही तर आत्तापर्यंत मी पण कन्फ्युजनमध्येच होतो. ओके, आता पुन्हा एक प्रश्न थोडंसं मागच्या पॉडकास्टमध्ये अनुत्तरित राहिला होता, मी पुन्हा घेतो, की साधारण जे युवक आहेत 25 ते 40 वयोगटातील, त्यांना आता उद्यापासूनच फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायची, उद्यापासून कशाला, आजपासूनच, तर त्याने हे कसं करावं, प्लॅनिंग कसं करावं? 25 वर्षाचा मुलगा असेल ना, त्याला मला जरा वेगळं सांगायचं. लोकांना सांगतात कंटिंजन्सी प्लॅन करा, इन्शुरन्स प्लॅन करा, रिटायरमेंट प्लॅन करा. खरंच कळणार नाही आहे त्या 25 वर्षाच्या मुलाला. माझं जरा वेगळं जातं. मी सांगते, आधीचा जो गोल येणार आहे ना, लॅपटॉप घ्यायचा आहे, वेकेशनला जायचं आहे, मॉरिशसला जाऊन यायचं आहे, जाऊन ये बाबा तू. कारण का तुला महत्त्व कळलं पाहिजे इन्व्हेस्टमेंटचं. लाईफस्टाईल एवढं हाय आहे आपल्याकडे, एवढं सगळं चेंज होताना आपण बघतोय, AIच्या युगात जगतोय. पहिलं आपलं लाईफ जग. पहिला गोल म्हणजे आपल्या आईला काहीतरी घेऊन दे, स्वतःसाठी काहीतरी कर. ऑटोमॅटिकली तुला सवय लागते की नाही बघा. आता माझ्या यावर्षी क्लायंटनी 8 लाखाचं रोलेक्सचं वॉच आपल्या नवऱ्याला गिफ्ट केलं. काय आनंद होता माहिती आहे तिला. तर तसं मी त्यांना सांगते की 25 वेळ पहिलं ना 3-4 महिने काही हरकत नाही, तुम्ही तुमचा खर्च करा, तुम्हाला जे पाहिजे ते आपल्या सेव्हिंगमधनं तो युटिलाइज करा. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुला आवड निर्माण होणार, तू तुझी SIP वाढवणार. मग तू प्रॉपर फायनान्शियल प्लॅन करून घे. तुझे जेवढे स्वप्न आहेत ना, मला लॅविश घर पाहिजे, मला एक चांगली गाडी पाहिजे, मला इकडे इकडे फिरायचं आहे मॅडम, माझं रिटायरमेंट मला 50शीतच गाठायचं आहे, माझ्या मुलांना शिक्षणाला बाहेर पाठवायचं आहे, ऑटोमॅटिकली तुझं होतं की नाही बघ. आणि मग तू म्हणशील, अरे पगार तर असला पाहिजे तेवढे सेव्हिंग करायला. आता आपल्याला लगेच कमेंट्स येतील नाही तर. त्याच्यासाठी आहे ना, तू ऑटोमॅटिकली सेकंड सोर्स ऑफ इन्कम किंवा इन्कम कसं वाढवता येईल, ॲक्टिव्ह इन्कम, हे लोक प्रयत्न करायला लागतात. जेव्हा तुला कळतं ना, माझ्या क्लायंटचा झोप नाही लागत, अरे यार मॅडम तो ना 40,000चा SIPचा शॉर्टफॉल आहे, आता थांबा मी तुम्हाला 3-4 महिन्यातच बघा मी, म्हणजे काहीतरी तुला ना. मग आणि जेव्हा तू ते मॅनिफेस्ट करतोय की माझा पगार वाढला पाहिजे, मला हे करता आलं पाहिजे, तेव्हा तुला ते तुझा बरोबर दिशा दिसायला लागतात. आपण तो स्वप्नच बघत नाहीत ना, आणि हे कसं होणार, माझ्याकडे तेवढे पैसेच नाही आहेत, माझ्याकडे ह्या काय बोलायत, ह्या काय मोठ्या क्लायंट्स आहेत, असं नाही आहे. 2-5 हजारांनीच आम्ही सुरुवात केलेली आहे. अगदी 1000च्या SIPनी माझ्या मेट्सनी आपलं फ्रीज घेतला आहे, आपला स्वतःचा स्टोव घेतला आहे. काही मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला झालेल्या नाही आहेत लोकांच्या, हा नंतर त्यांना गोडी लागल्यावर ते सुरू झालेले आहेत असं. ओके,
कसं आहे ना, ही जी मेंटॅलिटी आहे ना, की हे कसं होतं की एखादा श्रीमंत उच्चभ्रू व्यक्तींना बघायची सवय लागली असते. त्याच्या हातात रोलेक्सची वॉच आहे, ऑडीमधून उतरतोय वगैरे. आता इथं कसं होतं की आपल्याला पण तशी जगायची इच्छा असते, पण आपण प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करत नाही. होतं काय, जेव्हा मी ह्या गोष्टी बघतो त्या मलाही घ्यावं वाटतात, परंतु ते असं वाटतं की ह्या जन्मात तरी शक्यच नाही. तर पण मग मला फायनान्शियल प्लॅनिंग करून, प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझर सर्च करून, त्याच्यामध्ये विश्वास ठेवून मी हे गोष्टी खरंच अचीव्ह करू शकतो का ह्याच जन्मात. सगळं तू फायनान्शियल प्लॅनरवर टाकत असशील तर मुळीच नाही. कारण का ॲक्टिव्ह इन्कम वाढलं पाहिजे. शेवटी पगार यायला पाहिजे आपल्या हातात. कारण का तू किती पण म्हटलं बघ, फर्स्ट सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्समध्ये, जे आपण कधीतरी विसरतोय. आपण टक्का म्हणजे उद्या पैसे कसे वाढवता येतील, मला क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, काही गरज नाही आहे. सिम्पल लॉजिक आहे, टाईम. फॉर्म्युला आहे आपला, फ्युचर व्हॅल्यू शाळेत शिकवला आहे. फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू PV × 1+R⁴n. आर सगळ्यांचा फोकस तो आहे. कोणी बघतच नाही एन नंबर ऑफ इयर्स हे एक्सपोनेन्शियलवर बसलं आहे. तोच तुला म्हणजे आम्ही पर्याय सांगतोय. सुरुवात जेव्हा जॉब लागतो ना, मॉलमध्ये उडवतोस ना तू पैसे, तसेच 1000 रुपये विसरून जा ना इन्व्हेस्ट केलेत, आणि ते वाढवत जा 10, 15 टक्क्यांनी, जमल्यास जसं जमेल तसं. ऑटोमॅटिकली तुझ्या इन्व्हेस्टमेंट्स, तुला जे तुझे गोल्स असणार आहेत ते अचीव्ह होणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुला तुझे स्किल सेट्स वाढवणं, सो दॅट तुझा ॲक्टिव्ह इन्कम वाढेल, ह्याच्याकडे तुला बघितलंच पाहिजे. आणि मग जेव्हा हे दोघांचं कॉम्बिनेशन येतं ना, तेव्हा तू अगदी 50 वर्षांचा माणूस जर का जागा झाला, त्याला हे नाही करता येणार. म्हणजे एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 24-25 वर्षाचा मुलाचं 3,500ची SIP आणि 50-55 वर्षाच्या माणसाची 1.5 आणि 2-2.5 लाखाची SIP सेम. म्हणजे एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 30 वर्षाचा माणूस 10,000ची SIP करतोय तर 3 कोटी अचीव्ह करू शकतो 12%. हाच जर का 50ला जर का एखादा पर्सन जागा होतो आणि 3 कोटी अचीव्ह करायला बघतो, त्याला 1,30,000 महिन्याला SIP लागणार आहे. आणि हाच 55 वर्षाला जर का माणूस जर का विचार करतोय की मला 3 कोटी गाठायचे आहेत, तर त्याला जवळजवळ 2.5 लाखाची SIP लागणार आहे. आता तू सांग, त्यावेळेस आपल्याला घराचा खर्च असणार, मुलांचा खर्च असणार, कसं करणार तू इन्व्हेस्टमेंट एवढी? म्हणून मग तुला सोपं 1,000-2,000नी सुरुवात करता येते, तेवढंच करायचं आहे बस. बाकी काहीच त्याच्यात कठीण नाही आहे. ओके, आता जर सांगितलं मी ती लाईफस्टाईल आपण मॅच नाही करू शकत, समजा सगळ्या फायनान्शियल ॲडवायझरवरून नाही करू शकत, पण ती थिंकिंग मला विचारायचं आहे तुम्हाला, की श्रीमंत व्यक्ती किंवा असे काय थिंकिंग करतात, काय लॉजिक करतात जी कॉमन पीपल करत नाही, मग काय चुकतंय, त्यांच्या काय गोष्टी घ्यायला पाहिजे आपण? इथे मला वाटतं मानसिकता, बरं, म्हणजे माइंडसेट. कारण का हे जे मी तुम्हाला पे युअर सेल्फ फर्स्ट म्हटलं ना, की इन्कम येतं, खर्च करतो, मग EMI, मग लाईफस्टाईल, इथे कुठेतरी गुरफटतो तो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 50,000 आले, 40,000 EMI आणि हे ते खर्च झाले, 8,000 आपल्या, आणि मग 2,000 मी सेव्ह करीन, हा त्याचा एक दृष्टिकोन असतो की मी करणार. पण मग ह्या महिन्यात झालं नाही, कारण का क्रेडिट कार्ड बिल्स हे ते सगळं गोंधळलेला असतो. परत पुढच्या महिन्यात तो स्वतःला आश्वासन देतो की मी पुढच्या महिन्यात नक्की करेन. पुढचा महिना आलो की परत असाच जातो आपला. हेच जर का जो प्रॉपर माइंडसेटनी चालणार असतो, मी गरीब माइंडसेट आणि म्हणजे ह्याच्यात बोलते, म्हणजे गरीब आणि पैसेवाला माणूस नाही बोलत आहे. जो पैसेवाला माइंडसेटचा माणूस असतो ना, त्याची कशी असते माहिती आहे, 100 रुपये येत आहेत, 10 रुपये का होईना मी लगेच इन्व्हेस्ट करीन, 90 रुपये मी वाटलंच तर खर्च करेन. आणि हे जे माइंडसेटनी लोक चालतायत ना, ते कुठेतरी पैसेवाले बनतात. आणि मग ते बिझनेस इन्कम, सेकंड सोर्स ऑफ इन्कम ह्याला प्रयत्न करत राहतात. इंडियातनं कोणी उपाशी नाही राहू शकत. त्यातनं तू मुंबईत तर बघ, कुठून लोक येतात आणि किती पैसेवाले झाले, किती एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे शक्यता इझिली आहे की आपल्याला पैसे कसे वाढवता येणार आहेत. फक्त त्याचा ना पर्याय आपण शोधला पाहिजे आणि आपला आळस बाजूला ठेवला पाहिजे. हे जर का झालं आणि डिसिप्लिन ठेवली तुझी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि कन्सिस्टन्सी, पैसे बनणं हे नक्कीच आहे. आता किती क्लायंट्स, म्हणजे मी जेव्हा माझ्याकडे ऑफिसमध्ये लोक व्हिजिट करायला येतात किंवा झूम गुगल मीटनी कनेक्ट करतात, ते म्हणतात मॅडम कोणचं तुम्ही सिंपल पोर्टफोलिओ बताओ, ये करोड की बात नाही मत करो. पण झाले ना क्लायंटचे, म्हणजे झाले तसे. मग ते इतकं कठीण नाही अरे, करोडपती बनणं लोकांना जेवढं कठीण वाटतंय ना, तेवढं वेळ देणं हा महत्त्वाचा आहे, आणि तो पेशन्स लोकांकडे नाही आहे. मग तिथे कुठेतरी आपल्याला असं मला वाटतं की लोकांना मी नेहमी सांगते की थोडा पेशन्स ठेवता आला पाहिजे. हे गेट रिच स्कीम्स वगैरे ना, हे सगळे त्या सोशल मीडियावरच बरे आहेत. म्हणजे तू आता अवधूत साठेचं एक्झाम्पल, किती लोक
म्हणजे तू बघशील की म्हणजे एवढ्या हजारांचा स्कॅम आहे आणि एवढ्या कोटींचं असं नुकसान झालंय वगैरे, पण आपणच तर त्यांना पैसे दिले, आपणच तर विश्वास ठेवले आणि असे कोर्सेस अटेंड केलेत. कारण का कुठेतरी ती ग्रीड होती की माझे पैसे जे 100 आहेत ते 200 व्हावे. हाच तुम्ही नीट समजून घेतलं असतं की टाईम इज द फॅक्टर. आपण पैसे बरोबरच मार्गी लावले असते ना. आज माझे क्लायंट्स काय मूर्ख नव्हते, 2012चं होते, ते पण चांगले शिकलेले वगैरे लोक आहेत, पण वेळ दिला त्यांनी, आज बघतायत त्याचं फळ. सो कुठेतरी तो टाईम फॅक्टर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. एक आधी आपण थोडंसं म्युच्युअल फंडवर डिस्कशन केलं होतं. तिथे मी तुम्हाला विचारलं होतं की काय बेस्ट आहे. आउटकम इज की म्युच्युअल फंड चांगला ऑप्शन आहे, बाकी पण मॅटर करतात. बरं. पण इथे म्युच्युअल फंडबद्दल एक बोलायचं आहे की लोकांना लमसम अमाऊंट टाकणं आणि SIP टाकणं याच्यामध्ये थोडंसं गफलत होतच असते. परंतु हे पण समजत नाही की काय बेटर असणार आहे, मी SIP करू की लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करू. तुझ्याकडे एकदम पैसे आले, बोनस आलाय, आणि मार्केट कुठल्याही लेवलवर असू दे, तुला हा बोनस तुझ्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी बोनस पण नको घेऊ, मुलाचा बड्डे झाला, त्याला कुठेतरी 50,000 1,00,000 रुपये सगळे आपल्या नातेवाईकांनी वगैरे 5वा वाढदिवसाला दिले गिफ्ट. त्याला काही लागणार नाही 18 वर्षापर्यंत असं तुला वाटतंय. बरं. तू त्याची 50,000 आले, तू 5-5 हजाराची 10 महिने SIP करणार का लमसम करशील? SIPs. मग मी सांगेन तिथे तुला 15 वर्ष नेक्स्ट लागणार नाही किंवा 13 वर्ष लागणार नाही आहेत ना, ते लमसममध्ये गेले पाहिजे. ओके. जेव्हा तुला लगेच ते पैसे लागणार आहेत 2-3 वर्षात, मग तू त्याला STP SIP ह्या रूटमधनं तुला इन्व्हेस्ट केले पाहिजे. कारण का लाँग टर्ममध्ये 14% आणि SIP मार्फत 17% हे ऑलमोस्ट सिमिलर जातं. आणि हे मी अगदी कॅल्क्युलेशन्सने लोकांना प्रूव्ह करते. त्यामुळे कसं आहे माहिती आहे, कारण कंपाऊंडिंग फॅक्टर खेळतं ना. 6 महिन्यांचा पण आम्ही म्हणतो बा SIP डिले विल कॉस्ट यू ऑल इन लॅक्स, तो सेम फंडा झाला. जेव्हा तुला लॉंग टर्म पाहिजे ना, बिंदास लमसममध्ये टाक. आणि आम्हाला वाटत असेल की कुठेतरी मार्केटमध्ये करेक्शन दिसू शकतं किंवा असे प्रेडिक्शन्स आहे, आम्हीच STP रूट घेतो क्लायंटकडनं. अच्छा. आणि मग जर का तुला माहिती आहे की 2-3 वर्षातच पैसे, मग तिथे रिस्क नाही घेत, मग तिथे पैसे हायब्रिडमध्ये किंवा STP रूट किंवा SIPनी असे इन्व्हेस्टमेंट्स करायला सांगतो. सो क्लायंट जेव्हा माझ्याशी कनेक्ट करतो, एक्झॅक्टली मी गोल्स विचारते त्याचे आणि त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट्स आम्ही करून घेतो क्लायंटच्या. तर अशा तुझ्या क्लायंट्सना कुठल्याही आपल्या प्रेक्षकांना जर का काहीही कन्फ्युजन्स असेल त्यांनी आपल्याला नक्कीच कनेक्ट करू शकतील. ओके. रिसेंटली मला थोडंसं वेगळं सांगायचं की मी कपल ऑब्झर्व केलं की ज्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांनी एकमेकांना गप्पा मारता मारता, म्हणजे माझ्यासमोरच डिस्कशन चाललं होतं, ते म्हटलं की मी माझी इन्व्हेस्टमेंट करते आणि हा याचं इन्व्हेस्टमेंट करतो. मला थोडंसं खटकलं, कारण आधी आपली पिढी जेव्हा डिस्कशन करायची तेव्हा आईनी पैसे द्यायचे, पप्पानी पैसे द्यायचे, मग मिळून एखादी गोष्ट घ्यायची जर दोघं कमावते असेल तर. पण आता ती थोडीशी मेंटॅलिटी थोडी डिस्टर्ब झाल्यासारखी वाटली मला ते डिस्कशन ऐकून. तर हे योग्य आहे का एखाद्या कपलने, तुझं तू बघ आणि मी माझं बघते आणि आम्ही आमचे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट करू? बरं. आता कसं होतं म्हणजे दोघंही जण कमवत आहेत, दोघांनाही इगो असतो, दोघंही म्हणजे ना स्वतःचं इन्व्हेस्टमेंट्स करायला बघतात. चुकीचं आहे का? तर नाही. कारण का थोडंसं फ्रीडम आलेलं आहे, फायनान्शियल इंडिपेंडन्स आलेलं आहे, तर आता पहिल्यासारखं असं अगदी राहिलेलं नाही आहे. बट मी नेहमी कपल्सना असं सांगते की तुम्ही जर का जॉईंट जेव्हा काही फायनान्शियल प्लॅनिंग किंवा काही कुठल्याही गोष्टी कम्युनिकेशन्स नीट करून आखता, तेव्हा तुम्हाला कुठेतरी ना ते इझिली अचीव्ह करता येते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुला ॲज अ फॅमिली एक 2 BHK किंवा 3 BHKचं घर घ्यायचं आहे. आता तू एकटा जेव्हा करायला जाशील ना, तुला डाऊन पेमेंट जास्त लागणार, तुला इन्शुरन्स जे लोन सँक्शन होईल तुझं ते कमी होणार, म्हणजे तुला ते सोपं नाही जाणार 2 BHK टार्गेट करायला. बट हेच जर का तुम्ही दोघं एकत्र आलात आणि तुम्ही जर का लोन अप्लाय केलं तर तुम्हाला लोनसुद्धा जास्त सँक्शन होणार. दोघांनी मिळून जेव्हा पैसे एकत्र आणाल तुमचं डाऊन पेमेंट जास्त होणार, EMI जेव्हा स्प्लिट कराल तुम्हाला इझिली ते अफोर्ड होणार. असं करत ना लोकांचे ॲसेट्स मोठे क्रिएट होत आहेत. ती जे एकटं करतात ना ते कुठेतरी त्या इगोच्या ह्याच्यात कुठेतरी मिसआउट होत आहेत आणि मग मिसकम्युनिकेशन्समुळे मग जे डिवोर्सचे रेट्स किंवा मतभेद हे सगळं वाढत चाललं आहे. तर तिथे कुठेतरी ना वाटलंच तुम्ही सेपरेट ठेवा तुमचे दोघांचे अकाउंट्स, पण जेव्हा डिसिजन्स घेतात तेव्हा एकत्र या. मग फायनान्शियल प्लॅनिंगचे जेव्हा डिस्कशन्स आमच्या ऑफिसमध्ये वगैरे किंवा झूम गुगल मीटवर होतात, इवन NRIs बरोबर, मी नेहमी रिक्वेस्ट करते की प्लीज तुमच्या जे कोण पार्टनर असेल, स्पाऊस असेल, त्यांना तुम्ही घेऊन बसा. कारण का तिला जरी कळत नसेल त्यातलं, पण तिला कळायला लागेल की बाबा मला हे पैसे इतके इथे पाहिजेत, मला असे खर्च करून चालणार नाही, किंवा आपल्याला नवऱ्याला मदत करता आली पाहिजे, किंवा उगीचंच म्हणजे किरकिर नाही केली पाहिजे. तर इथे ना कुठेतरी ती मग ते दोघे जण युनाईट होतात त्या डिसिजनवर. इनफॅक्ट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये टीनेज जर का मुलं असतील ना, त्यांना पण जर का तुम्ही इन्व्हॉल्व केलं तर नथिंग लाईक इट.
हे त्यांनाही कळायला लागतं बजेटिंग काय, खर्च काय, EMI काय, सेव्हिंग काय, वेल्थ क्रिएट करणं म्हणजे काय, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यात. प्रज्ञाजी, एवढे सुंदर आन्सर देताय तुम्ही. एक फ्री टिप मागायची इच्छा आहे माझ्या ऑडियन्ससाठी तुमच्याकडून, की एक पॅट फायनान्शियलमधून तुम्हाला एक काय सल्ला द्यावा वाटतो आमच्या ऑडियन्सला, की जो त्यांनी फॉलो केला पाहिजे? आता आजकाल जेनझी जे वर्ड वापरतात, खूप कॉमनली वापरलं जातं आहे योलो. म्हणजे मी पण पहिल्यांदा ऐकल्यावर माझ्या मुलीच्या तोंडातनं मलाही नवल वाटलं काय आहे, तर यू ओनली लिव्ह वन्स. मी माझ्या सगळ्या तुझ्या प्रेक्षकांना पण सांगेन, माझ्या क्लायंट्सना पण सांगते की खरंच आपलं आयुष्य एक असतं, त्याला खूप सुंदर रीती जगा. म्हणजे पैसे एक बाजूला फार महत्त्वाचे आहेतच, पण आपली हेल्थ आणि आपलं स्वतःचं माइंडसेट हे फार महत्त्वाचं ठरतं. तर सगळं ना नीट बॅलन्स आखता आला पाहिजे. म्हणजे खूपदा क्लायंट्सला, मॅडम तुम्ही काय पुढच्या गोष्टी करताय, मला एकच आयुष्य दिलं, मला आजच मजा करायची आहे. बरोबर, आजच मजा करायची आहे, पण 2 रुपये का ना होईना, म्हणजे 2% का होईना आपल्याला पुढचा लाईफस्टाईलसाठी किंवा आपल्या पुढच्या जे रिटायरमेंट येणार आहे त्याला तुम्हाला फेस करण्यासाठी बाजूला करावेच लागतील पैसे. कारण का होतं आहे काय माहिती आहे, आपल्याला पेन्शन ह्या जनरेशनला नाही आहे. आणि मग कुठेतरी लोक मी बघते आहे की त्यांना जे अमाऊंट येत आहेत ग्रॅज्युटी, EPFचे वगैरे, ते खूप कमी प्रमाणात येत आहेत. कारण का त्याच्यातनं बऱ्याच वेळा विड्रॉल केलेली असते घर घेण्यासाठी किंवा मुलांना बाहेर एज्युकेशनला देण्यासाठी. मग तिथे कुठेतरी ना त्यांना म्हणजे फक्त उरले 30-35 लाख आणि मला मॅडम 25-30 हजाराचा महिन्याला खर्च आहे, कसं होणार? नाही होणार आहे ना. तर तिथे यू ओनली लिव्ह वन्स हे एकदम परफेक्ट आहे, केलंच पाहिजे. म्हणून ते एक गणित आखा, 100 रुपये येत आहेत, 2-5 रुपये तरी बाजूला करायला शिका आणि बाकी 95 रुपये आरामशीर उडवा. मग तुमचा ना जो वायफळ खर्च आहे तो कमी होईल. आणि ते जर का ज्यांनी एक्झाम्पल म्हणजे ह्या जे आपण करतो हे सगळं मी बोलते, ह्याला आपण म्हणतो बजेटिंग. ह्या बजेटिंगची एक्सरसाइज आहे ना, ती नक्की करून घ्या. ती इंडियातनं 2-4% लोकंसुद्धा करत नाही. सो एकदा तुम्ही आमच्याबरोबर हा होमवर्क करून बघा आणि मग बघा तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस होतात. आणि जे प्रेक्षक आपल्याशी कनेक्ट करतील, डेफिनेटली आपण त्यांच्याकडनं हा फायनान्शियल प्लॅन करून घेऊ फॉर फ्री. कारण का म्हणजे तुझ्याकडे मी परत तू इन्व्हाइट करून मला बोलवलेलं आहे आणि डेफिनेटली क्लायंटला काय फरक पडला तो क्लायंटच तुला सांगेल. नक्की आपल्याला कमेंट्समध्ये पण शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा PAT, जेणेकरून आपल्याला समजेल की तुम्हाला ह्या अशा व्हिडिओजमध्ये थोडंसं काहीतरी नॉलेज ॲडिशन, व्हॅल्यू ॲडिशन मिळतं आहे. नक्कीच आपण प्रज्ञाजी पुन्हा तुम्हाला एका वेगळ्या विषयावर बोलायसाठी बोलवणार आहे. त्यामध्ये आपण थोडंसं फार इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, NPS किंवा म्युच्युअल फंड किंवा अजून जास्त डीपमध्ये गेलं तर मग पेन्शन्समध्ये, प्रोडक्ट्समध्ये त्या रिलेटेड स्पेसिफिक व्हिडिओ बनवूया. जर ऑडियन्सची कमेंट PAT जर आली तर, कारण पॅट फायनान्शियल आमच्यासोबत टॅपसोबत बसलेत. बरोबर आहे. खूप आनंद झाला प्रज्ञाजी, तुम्ही आमच्यासोबत हे नॉलेज पुन्हा एकदा शेअर केलं. आय होप की तुम्ही अजूनही वेगवेगळ्या विषयावर बोलण्यासाठी म्हणजे आता खूप कॉम्प्लेक्स प्रोडक्ट्स आलेले आहेत. आता एवढ्याशा आपल्या तुम्ही आता एक तासात सांगितलंच आहे, PMS नाही, PMS AIF आहेत, Correct. बरेचसे आहेत. म्हणजे कारण जे लोकांचे येणार प्रश्न आहे पडणारच आहेत, ते येणारच आहेत आणि अजून काही आपल्या पुढच्या एपिसोडपर्यंत मध्ये काहीतरी येईल, ते पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मला फायनान्शियल रिलेटेड तुम्हाला वारंवार आमंत्रित करण्याची इच्छा आहे. थँक्यू सो मच तुम्ही आमच्यासोबत नॉलेज शेअर केल्याबद्दल. थँक्यू प्रज्ञाजी. नमस्कार.